नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. जिजाऊ गुरुकुल खांडवी कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा. जय हिंद. आज कारगिल विजय दिनानिमित्त बार्शी शहरातील शहीद स्मारक येथे हा दिवस अत्यंत देशभक्तीपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सोलापूर विधान परिषद मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ राऊत, जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे, बार्शी नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ तेजस्विनी कतले, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी मार्केट कमिटीचे चेअरमन विजय गरड, माजी सैनिक परिषदेचे अध्यक्ष मेजर सुरवसे साहेब तसेच बार्शी पोलीस स्टेशनचे API साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांसह बार्शी तालुक्यातील नागरिक, बार्शी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारगिल युद्धात देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीर जवानांना मेजर JB शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेडच्या माध्यमातून मानवंदना देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विद्यार्थ्यांच्या परेडमधून देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रकर्षाने दिसून आली. बार्शी तालुक्यातील जिजाऊ गुरुकुल सैनिक पॅटर्न स्कूल ही एकमेव अशी शाळा आहे जिच्या विद्यार्थ्यांना या अभिमानाच्या दिवशी शहीद जवानांना परेड करून श्रद्धांजली अर्पण करण्याचा बहुमान मिळाला. या विशेष गौरवास्पद कामगिरीबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना आमदार राजाभाऊ राऊत यांनी जिजाऊ गुरुकुलच्या शिस्तबद्ध विद्यार्थ्यांचे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे यांच्या उल्लेखनीय कार्याचे मनपूर्वक कौतुक केले. या प्रसंगी अध्यक्ष संभाजी घाडगे यांनी शहीद जवानांच्या शौर्याचे स्मरण करून देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही हा संदेश उपस्थितांच्या मनात रुजवला. कारगिल विजय दिवस हा केवळ विजयाचा दिवस नाही तर आपल्या जवानांच्या शौर्य, त्याग, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेला नमन करण्याचा दिवस आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. भारत माता की जय. धन्यवाद. या युद्धाच्या प्रसंगामध्ये जे जवान शहीद झाले त्या जवानांना प्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आजच्या या कारगिल दिनाच्या निमित्तानं जे आपल्या बार्शी तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील जे जवान त्या युद्धामध्ये त्या प्रसंगामध्ये सामील होते त्यातून ते युद्ध करून आपल्या भाषेतून आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचं अभिनंदन करूया. आणि आजचा हा दिवस आपल्या बार्शीकरांसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाचा, अंगावर काटे आणणारा आहे. ज्यावेळेस गुरु वाजून त्यावेळेस सर्वांच्या अंगावर काटे येत होते. आणि खऱ्या अर्थानं माजी सैनिक संघटना ही बार्शी तालुक्यामध्ये अगोदर कार्यरत होतीच, परंतु खऱ्या अर्थानं या माजी सैनिकांचं आयुष्य त्यांनी बळकट केलं, त्यांच्या आयुष्य आणखी वाढवलं. जसं म्हणलं तर आपण पैसे एखादं आयुष्य वाढवू शकत नाही, परंतु एखाद्याला सहकार्य करून त्यांचं आयुष्य वाढवलं, सर्व माजी सैनिकांनी ज्यांचं आयुष्य वाढवलं अशी या बार्शी तालुक्याचे या जिल्ह्याचे नेतृत्व आदरणीय आमदार आदरणीय राजभाऊ राऊत यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा ज्यावेळेस संघटना आम्ही त्यांना भेटतो त्यावेळेस तुमचं अत्यंत आदरानं, अत्यंत सन्मान आपल्या नावावरून घेतलं जातं. का तर ही जागा पडीक होती, परंतु या पडीक जागेमध्ये आपण अत्यंत बार्शीतील अनेक तरुणांना, अनेक माणसांना प्रेरणा देणारं ते काम उभं राहिलं. आणि अर्थानं ती आपल्या बार्शीकरांसाठी अत्यंत अभिमानाची आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. भाऊ तसं पाहायला गेलं तर आपल्या बार्शीकरांना अनेक माजी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.